सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला आज खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे। आज यात्रेचा पहिला दिवस आहे। आपण पाहू शकतो की जे मानाचे 7 नंदीध्वज आहेत ते आता तैलाभिषेकासाठी मार्गस्थ झालेले आहेत। जे आज सोमवार 12 जानेवारी रोजी तैलाभिषेक, मंगळवार 13 जानेवारी रोजी अक्षता सोहळा, बुधवार 14 जानेवारी रोजी होम प्रदीपन सोहळा, गुरुवार 15 जानेवारी रोजी शोभे दारूकाम आणि शुक्रवार 16 जानेवारी कप्पडकळीच्या कार्यक्रमाने या जो यात्रा आहे त्याचा समाप्ती होणार आहे। एकंदरीतच ही जी यात्रा आहे ती सिद्धरामेश्वरांच्या गेल्या 950 वर्षांची परंपरा असून या यात्रेला सोलापूर शहर जिल्ह्यासह पुणे, मुंबई, महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथूनही भक्तगण मोठ्या संख्येने येत असतात। 16 जानेवारी रोजी शेटेवाड्यात कप्पडकळीने यात्रेची सांगता होते। हिरेअप्पूंच्या वाड्यातून मानाचे 7 नंदीध्वज मिरवणुकीने अष्टलिंगाच्या प्रदर्शनासाठी आज निघालेले आहेत। रात्री उशिरा नंदीध्वज हिरेअप्पू वाड्यात परत येतात। तैलाभिषेक आणि अक्षता सोहळा या दोन्ही दिवशी अष्टलिंग प्रदक्षिणा होणार असते। याच साठी जे सोलापूर शहरातील नागरिक आहेत ते दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। आपण पाहू शकतो की सोलापूर शहर हे संपूर्ण जे बाराबंदी परिधान केलेले भक्तगण आहेत त्यांच्याने वापून गेलेले आहे। पांढरा शुभ्र वेशभूषेमध्ये जे भक्त आहेत ते मोठ्या प्रमाणात सोलापूर शहरात दिसतात। यासह 13 जानेवारी रोजी अक्षता सोहळा दिवशी नंदीध्वज मिरवणूक मार्गावर संस्कारबद्ध रांगोळी देखील असते। होम विधीचा सोहळा पार पाडला जातो। त्या दिवशी मानाच्या पहिल्या नंदीध्वजाला नागपणाचा बांधला जातो। सोन्यामारुती विजापूरपर्यंत मार्गावर देखील मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या वतीने स्वागत करण्यात येते। एकंदरीतच हा सोहळा जो आहे तो विधिवत, धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीने मागील 950 वर्षापासून सिद्धरामेश्वरांच्या यात्रेचं जे नियोजन आहे ते जे मानकरी आहेत त्यांच्या वतीनं करण्यात येतं। नवराष्ट्रासाठी विशाल भांगे, सोलापूर।